हॅलो फ्रेंड्स, देवाशीज वर्ल्डमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे दसरा. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी दसरा. आज आम्ही जाणार आहोत गावी. त्यासाठी करायची आहे पटापट तयारी. चला तर मग सुरुवात करूया. पटापट आवरते आणि तुम्हाला भेटते. चलायचं ना भूर? केव्हापासून तू बघते टी व्ही? आता बंद करू? कितीही लवकर आवरायचं म्हटलं तरी मुलांमध्ये उशिरा होतोच. भूर जायचे ना तुला? ओ माय गॉड, ओ माय गॉड. आम्ही झाले आहोत रेडी. आता आपण जाणार आहोत गावी. भूर जाणार आहे ना शाई? साई, भूर कोणाला जायचंय गावाला? गावाला कोणाला जायचंय? भूल कोणाला जायचंय? बाय कर, बाय बाय कर, बाय बाय. कुलूप लावू आपण. हा, कुलूप लावू ना. भूल जायचे ना. बा झाली दीदी. आता बा जाते ना. हायो. आवाज दे, पप्पांना बोलो. बायच्या. ओ माय गॉड, ओ माय गॉड. किती खुश झाली. बाय जायचंय तर. चलो चले.
आमच्या गावाचा साथी बाजार. खूप साऱ्या झेंडूच्या फुलं आलेले आहेत दसऱ्यानिमित्त. फायनली आपण पोहोचलेलो आहोत. भेटते तुम्हाला थोड्या वेळात. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही पासपोर्ट फोटो काढायला जात आहोत. इथे रस्त्याचे काम ठेवलेले आहे. काम सुरू आहे. हळू. फोटो स्टुडिओ बंद होता, आता परत यावं लागेल ना नेक्स्ट टाइम. सई आता झोपली होती. दुपारी गाडीवर दमल्यामुळे तिला झोप लागली होती छान. ती झोपली होती तोवर आम्ही आमचे सगळे हळूहळू कामं आवरून घेतले. जे राहिलं होतं मग ती उठल्यावर करू देत नाही. आणि मग त्यानंतर मी ओवी आम्ही दोघी बाहेर गेलो फिरायला थोडं. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहे आमच्या गावातील उंच आड तरुण मित्र मंडळाचा देवी बघायला. चला तुम्हाला देवी पण दाखवते आणि देखावा पण दाखवते. सुंदर असा देखावा श्री केदारेश्वराचा बघू शकता. आणि इकडे देवी. जय माता दी. मी या ठिकाणा उंच आड मित्र मंडळ हे नाव का पडले हे तुम्हाला सांगते. कारण या ठिकाणी एक मोठी विहीर आहे, त्यामुळे या ठिकाणाला उंच आड मित्र मंडळ हे नाव पडले. हे जे तुम्हाला आपण आता केदारनाथ टेम्पल बघितलं ना, त्याच्या खालती विहीर आहे. मोठी विहीर आहे. मोठी विहीर आहे. चला आता चॉकलेट खायचा वेळ झालेला आहे. चलो खाते. हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आमच्या मंडळाची म्हणजेच अष्टभुजा मंडळाची देवी दाखवणार आहे. चला दाखवते तुम्हाला. हे आहेत आमचे टेस्टी पाणीपुरी. चला आम्ही आता खातो आहेत. हॅलो फ्रेंड्स, इथे आता वांगे भाजणे सुरू आहेत गाड्यांवरचे. ओवी, तुला आवडतं टेस्टी भरीत? तुला ग? हो. आता ह्या वांग्यांना छानपैकी भाजून घेतील आणि मग बडगीमध्ये मिरच्या, कांद्याची पात, वांगे, लसूण इत्यादी सगळं ठेचून मग त्याला काय फोडणी देतील. आणि मला भरीतमध्ये शेंगदाणे खूप आवडतात. खूप म्हणजे किती? मी अनलिमिटेड खाते. माझी मम्मी भरीत बनवण्याची तयारी करत आहे. आज आमच्या घरी बनणार आहे मस्त टेस्टी भरीत, जे आहे माझ्या मम्मीच्या आणि माझ्या आजीच्या चुलीवर भाजलेले आजी मागे.
तर मंडळी असा होता आजचा दिवस. आता झाली आहे संध्याकाळ आणि आम्ही आता निघालो आहे घरी. चला. थांबा थांबा होता ना. हे बघ हे बघ हे बघ हे काय ग सई बघलं ग. असा होता आजचा आमचा दिवस. बाय बाय, स्टे ट्यून. तिने इतका त्रास दिला की लिटरली आम्ही घरी आल्यावर ते भरताला म्हणजे ठेचून आणलेलं भरीत त्याला फोडणी दिली आणि आता जेवायला बसू. लहान मुलांचं तसंच असतं. मूड असला तर छान खेळतात, मूड गेला की डायरेक्ट घरी. तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.